मित्रांनो, सध्या मराठी भाषेवरूनच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वाद चालू आहे की अर्धे रिक्षावाले गावी चाललेत, काही लोक नाव ठेवायला लागलेत. तर मित्रांनो बघा, कसं आहे तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्या पण स्टेटमध्ये राहता ना, तर तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला थोडीफार आलीच पाहिजे. कारण की कसं आहे, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये UP वरून, दिल्लीवरून, आंध्रावरून, कर्नाटकवरून, बिहारवरून असंख्य ठिकाणावरून महाराष्ट्रात येऊन लोक रिक्षा चालवतात आणि यांना जवळजवळ 5-5, 10-10 वर्ष झाली आहेत. तर का शिकले नाही बाबा अजून तुम्ही लोक? तुम्हाला इथं येऊन धंदा करायचा आहे, सगळं करायचं आहे, पण तुम्हाला भाषा शिकण्यामध्ये काय अर्थ नाही का? प्रॉब्लेम काय? पूर्ण नका शिकू. तुम्हाला रोजच्या जीवनात जेवढी लागती, एखादा कस्टमर आला तो तुम्हाला काय बोलतो ते कळलं पाहिजे. तर तुम्ही लोक हे करत का नाही तेच समजायला येत नाही मला. आणि राव, तुम्ही त्याच भाषेवर मग नंतर बोलतात की तुम्ही आमच्यावरती लागू करताय, फाईन मारताय, आमचे परमिट कॅन्सल होत आहेत. तुम्हाला शिकण्यासाठी क्लासेस चालू केलेत त्यांनी, जावा शिका. तुम्हाला येत नसेल, कस्टमरला बोला बाबा मी शिकतोय, मला शिकवा. कस्टमर स्वतः तुम्हाला शिकतोय. पण असं नाव खराब नका करू राहू. तुम्ही महाराष्ट्रामध्ये येता पोट भरायला आणि इथं आमच्या महाराष्ट्राचं नाव खराब करता, हे चुकीचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.